नमस्कार, मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे. प्रतिभावान कला महर्षी ही बोधकथा सादर करत आहे. कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी स्वतःचेच गुरु बनत अगदी एकलव्याप्रमाणे चित्रकला तसेच चित्रपट निर्मिती या कला आत्मसात केल्या. कल्पनांनुसार प्रयोग करायचे, चुका करीत शिकायचे असा त्यांचा स्वभाव. पारतंत्र्याच्या त्या काळात राजकीय परिस्थितीवर उघड भाष्य करणे शक्य नसल्याने बाबूरावांनी पौराणिक महाकाव्यातील कथा पडद्यावर साकारल्या. यातून इंग्रजांविरुद्धचा संताप ते व्यक्त करत अस्सल भारतीय बनावटीच्या कॅमेऱ्यातून चित्रित केलेल्या सैरंध्री हा मुखपट व त्यातील परसेवा आदमी को लाचार बनाती है अशा वाक्यांमधील गर्भित अर्थ प्रेक्षकांच्या मनाला भिडत असे. कीचक वधाचे दृश्य बाबूरावांनी इतके परिणामकारक चित्रित केले की ते पाहून प्रेक्षागृहातील स्त्रिया बेशुद्ध पडल्याच्या घटना घडल्या. अखेर हे दृश्य सेन्सॉर करून कापण्यात आले. मात्र प्रेक्षकांच्या मनातील सैरंध्रीची मोहिनी कमी झाली नाही. लोकमान्य टिळक 1920च्या सुमारास पुण्यातील आर्यन सिनेमागृहातील पहिल्या खेळाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वदेशी बनावटीच्या कॅमेऱ्याने बाबूरावांनी सैरंध्रीचे चित्रीकरण केल्याचे समजतात टिळकांनी कॅमेरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. टिळक स्वतः केवळ राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी, लेखक, संपादकच नव्हते, तर केसरीच्या छापखान्यासाठी जुनी पुराणी यंत्रे विकत घेऊन ती दुरुस्त करण्याचा त्यांना छंद होता. त्यामुळे बाबूरावांनी बनवलेला अस्सल भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा व त्याने चित्रित केलेला चित्रपट याची टिळकांनी मुक्तकंठाने स्तुती केली आणि त्यांना सिनेमा केसरी ही पदवी बहाल केली. व्ही शांताराम, दामले, फत्तेलाल, केशवराव धायबर असे अनेक प्रयोगशील चित्रनिर्माते घडवणारे बाबूराव पेंटर चित्रपटसृष्टीच्या पाऊल वाटांवरील पहिले प्रतिभावान प्रवासी होते. धन्यवाद.